नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय 7. यामध्ये यमगीता आहे. यमधर्म वैष्णव भक्तांचं वर्णन आपल्या दूताला सांगत आहेत आणि त्याला सांगतात की हा पाश तू त्यांच्यावर टाकू नको, तू लांब राह त्यांच्यापासून. आणि या श्रेष्ठ पुरुषांच्या अंतःकरणामध्ये भगवान राहतात. त्यांची जिथपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत सुदर्शन चक्राने सगळी जागा संरक्षित केलेली असते. तिथं तुझं माझं काही चालत नाही आणि ते असे महापुरुष वैकुंठाला जातात. इथंपर्यंत काल आपण पाहिलं. मग कालिंग म्हणतो, हे कुरुवर, आपल्या दूताला धर्मराजाने अशा प्रकारे माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की जे वैष्णव आहेत, भक्त आहेत, त्यांना तू वाटेला जाऊ नको. तेव्हा हा प्रसंग मला त्या उच्च म्हणजे जातिस्मर अशा मुनीने दिला होता आणि हे संपूर्ण कथा मी तुला सांगितली. यावर भीष्म म्हणाले, हे नकुल, पूर्वी कलिंग देशातून आलेल्या त्या महात्मा ब्राह्मणाने प्रसन्न होऊन मला ह्या विषयाबद्दल सगळं सांगितलं होतं. हे वत्स, हा संपूर्ण वृत्तांत ज्या प्रकारे या संसार सागरात विष्णू भगवंताला सोडून जीवाचा कोणी रक्षक नाही, हा जो वृत्तांत आहे तो मी तुला जसाच्या तसा सांगितला. म्हणजे मी त्या ब्राह्मणाकडून जे ऐकलं होतं ते जसाच्या तसं तुला सांगितलं. ज्याचं हृदय निरंतर भगवतपरायण राहतं त्याला यम, यमदूत, यमपाश, यमदंड किंवा यमयातना होत नाहीत. त्याचं काहीही बिघडू शकत नाहीत. मग श्री पराशर ऋषी म्हणाले की हे मुने, तुझ्या प्रश्नाच्या अनुसार जे काही यमाने सांगितलं होतं ते मी सगळं तुला व्यवस्थित प्रकारे सांगितलं. आता आणखीन तुला काय ऐकायची इच्छा आहे? या ठिकाणी विष्णू पुराणातला तृतीय अंशामधला 7वा अध्याय संपतो. यामध्ये 39 श्लोक आहेत. आता आपण 8वा अध्याय बघूया. यामध्ये श्री विष्णू भगवंताची आराधना आणि चातुर्वर्ण्य धर्म यांचं वर्णन आहे. श्री मैत्रेय म्हणाले की हे भगवान, या संसारामध्ये विष्णू भगवंताला लोकांना विष्णू भगवंत जितके आवडतात आणि ज्या प्रकारे ते जगतपती भगवंत विष्णूची उपासना करतात त्याचं वर्णन आता आपण करावं. आणि हे महामुने, त्या गोविंदाची आराधना केल्यानंतर आराधनापरायण पुरुषांना जे फळ मिळतं ते पण ऐकण्याची माझी इच्छा आहे. श्री पराशर म्हणाले, हे मैत्रेय, तू जे मला विचारलंस आत्ता तीच गोष्ट महात्मा सगराने औरव ऋषींना विचारली होती. त्याच्या उत्तरामध्ये त्यांनी जे काही सांगितलं ते मी तुला सांगतो, ते तू श्रवण कर. हे मुनिश्रेष्ठ, सगराने भृगुवंशी महात्मा औरवला प्रणाम केला आणि त्याने भगवान विष्णूच्या आराधनेचा उपाय आणि विष्णूची उपासना करणाऱ्या मनुष्याला जे फळ मिळतं त्या विषयाबद्दल त्यांना विचारलं. तो प्रश्न विचारल्यावर औरवनी प्रयत्नपूर्वक जे काही सांगितलं ते आता मी तुला सांगतो. म्हणजे आता जो संवाद आहे तो औरव आणि सगर यांच्यामधला आहे. औरव म्हणाले, भगवान विष्णूची आराधना केल्याने मनुष्य भूमंडलसंबंधी समस्त मनोरथ, स्वर्ग आणि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ ब्रह्मपद आणि परमनिर्वाण पद यांची प्राप्ती करून घेतो. हे राजेंद्र, तो ज्या फळाची जेवढी इच्छा करतो, मग ते कमी असो किंवा जास्त, ती श्री अच्युताच्या आराधना केल्यानंतर तो निश्चितपणे त्याला ते फळ प्राप्त होतं. म्हणजे त्याचं इच्छित फळ त्याला मिळतं. आणि हे भूपाल, तू जे मला विचारलंस की हरीची आराधना कशा प्रकारे करायची, तर ते मी आता तुला सांगतो. सावधान चित्ताने ऐक.
जो पुरुष वर्णाश्रम धर्माचं पालन करतो तोच परमपुरुष विष्णूची आराधना करू शकतो. त्यांना संतुष्ट करण्याचा आणखीन कुठला मार्ग नाही. म्हणजे आपापल्या धर्माप्रमाणे सगळी कर्म करणं. भगवद्गीता इथे आपल्याला आठवते की स्वकर्म जे आहे, स्वधर्म पालन जे आहे ते माणसाने करायला पाहिजे असं इथे दिसतंय. हे नृप, यज्ञाचं यजन करणारे पुरुष विष्णूचंच यजन करतो. जप करणारा त्यांचाच जप करतो आणि दुसऱ्यांची हिंसा करणारा सुद्धा विष्णू भगवंतांचीच हिंसा करतो, कारण भगवान हरी सर्व भूतमय आहेत. म्हणून सदाचारयुक्त पुरुष आपल्या वर्णाच्या संबंधी जे काही विहित धर्म सांगितलेले आहेत, म्हणजे आपलं आचरणाचे नियम, तर त्याप्रमाणे ते आचरण करत श्री जनार्दनाचीच उपासना करतात. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये जसं म्हणलं कर्मे ईशू बजावा, तसं आहे तर आपापल्या विहित कर्माचं पालन करणे ही सुद्धा जनार्दनाची उपासना होते. हे पृथ्वीपते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे आपल्या आपल्या धर्माचं पालन करतच श्री विष्णूची आराधना करतात, अन्य प्रकारे नाही. म्हणजे प्रत्येकाने आपापलं विहित कर्म केलं पाहिजे, तीच आराधना म्हणून करायचं, म्हणजे ती भगवंताची पूजा होते असं एकूण आपल्याला इथे दिसतं आहे. जो पुरुष दुसऱ्याची निंदा करतो, चहाडी करतो, मिथ्या भाषण करतो, तर त्यांनी तो इतरांना खेद देतो, दुःख देतो. पण असं जो करत नाही आणि असं बोलतही नाही की ज्याने दुसऱ्याला त्रास होईल, खेद होईल, तर त्याला निश्चितच भगवान केशव प्रसन्न होतात. म्हणजे जो कोणाची निंदा करत नाही, चुगली करत नाही, चहाडी करत नाही, खोटं बोलत नाही आणि दुसऱ्याला दुखवत नाही, त्याच्यावरती भगवान केशव प्रसन्न राहतात. हे राजन, जो पुरुष दुसऱ्याची स्त्री, धन किंवा हिंसा याच्यामध्ये रुची ठेवत नाही, त्याच्यावरती भगवान विष्णू नेहमी संतुष्ट असतात. हे नरेंद्र, जो मनुष्य कुठल्याही प्राण्याची किंवा म्हणजे वृक्ष वगैरेसुद्धा आणि अन्य देहधारी जे कोणी आहेत, तर त्यांना पीडा देत नाही किंवा नष्ट करत नाही, म्हणजे इथं अहिंसा दिसते आपल्याला, तर त्यांच्यावरती भगवान केशव संतुष्ट होतात. जो पुरुष देवता, ब्राह्मण आणि गुरुजनांच्या सेवेमध्ये तत्पर राहतो, हे नरेश्वर, त्याने गोविंद सदा प्रसन्न राहतात. म्हणजे इथं सेवेचं पण महत्त्व सांगितलेलं आहे. जो व्यक्ती स्वतः आपल्या स्वतःसारखं आणि आपल्या मुलांसारखं समस्त प्राण्यांचा हितचिंतक असतो आणि तो त्यांच्यासाठी योग्य ते करतो, तेव्हा अतिशय सहजतेने श्रीहरीला तो प्रसन्न करून घेतो. म्हणजे इथे भूतदया वगैरे असं सगळं सांगितलं आहे, शिवाय समत्व. हे नृप, ज्याचं चित्त आसक्ती वगैरे दोषांनी दूषित नाही, तो विशुद्ध चित्त जो पुरुष आहे त्याच्यावरती भगवान विष्णू नेहमी संतुष्ट असतात. हे नृपश्रेष्ठ, शास्त्रामध्ये जे जे वर्णाश्रम धर्म सांगितले आहेत त्या धर्माचं आचरण करून पुरुष विष्णूची आराधना करू शकतो, दुसऱ्या कोणत्या प्रकारे नाही. आपण 19व्या श्लोकापर्यंत आलोत. धन्यवाद.